नमस्कार सर्वांना. आपल्याला तर माहीतच आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये नवीन रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. तर ते कसं करायचं आपण लाईव्ह जाणून घेऊया. तर तुम्हाला गुगलवर यायचं आहे. गुगलवर सर्च करायचं आहे CMYKPY. सर्च केल्यानंतर तुम्हाला गुगलवर टाकायचं आहे आणि ह्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही गुगलवर CMYKP टाकून पहिली जी वेबसाईट आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ही ऑफिशियल मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची वेबसाईट आहे ती ओपन होऊन येईल. इथं तुम्ही मंत्री बघत असाल, देवेंद्र फडणवीस साहेब असाल, एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार आणि मंगल प्रभात लोढा हे सगळे इथं त्यांचा फोटो दिसेल तुम्हाला. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणची ऑफिशियल वेबसाईट आहे. आता इथं वेबसाईटवर खाली आल्यानंतर रजिस्ट्रेशन नाव यावर क्लिक करायचं आहे. आता इथं तुम्हाला करायचं आहे तुमचं रजिस्ट्रेशन, जे नवीन मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणमध्ये रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांना बघा. युजर नेम म्हणजेच काय, तुमचा आधार नंबर. तुम्हाला इथं आधार नंबर टाकून सेंड OTP वर क्लिक करायचं आहे. जेव्हा तुम्ही OTP सेंडवर क्लिक करशाल तेव्हाच तुमचं खालची माहिती भरता येईल. तुमचा आधार नंबर टाकून तुम्हाला सेंड OTP वर क्लिक करायचं आहे. सेंड OTP वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं फुल नेम, तुमची डेट ऑफ बर्थ, तुमची जेंडर, तुमची ईमेल ID, तुमचा मोबाईल नंबर आणि एक पासवर्ड सेट करायचा आहे. पासवर्ड तुम्हाला डबल कन्फर्म करायचा आहे आणि हाच युजर ID हाच पासवर्ड टाकून तुम्हाला इंटरनल लॉग इन करता येणार आहेत. तिथंच तुम्हाला नवीन ॲप्लिकेशन, तुम्हाला ज्या व्हॅकन्सी निघलेल्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ॲड करता येणार आहेत. त्याच्यामुळं जे आहे जो आधार नंबर आणि पासवर्ड व्यवस्थित लक्षात ठेवा. इथं इंटरनल लॉग इन आहेत बघा. इथं तुम्हाला युजर नेममध्ये तुम्हाला तुमचा जो आधार नंबर आहे तो टाकून आणि पासवर्ड जो तुम्ही आपण आता पासवर्ड सेट केलेला आहे म्हणजे पासवर्ड करेक्ट युजर नवीन पासवर्ड बनवलेला आहे तो, आणि इथं कॅप्चर कोड जे आहेत समजा 8 आणि 3 11, तर इथं कॅप्चर कोड 8 आणि 3 11 भरून लॉग इन करता येणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही लॉग इन करू शकतात. आता हे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमची प्रोफाईल कंप्लीट करायची आहे. तर ती प्रोफाईल कशा पद्धतीने कंप्लीट करायची आहे, त्याच्यामध्ये कोणकोणते मुद्दे आहेत तर चला आपण ते जाणून घेऊया. तुम्ही इथं बघू शकता जो इंटरनल लॉग इन आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं प्रोफाईल कशा पद्धतीने करायचे बघा. युजर नेम आणि पासवर्ड टाकला आपण, कॅप्चर कोड भरला आणि तुम्हाला लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे. आता युजर ID आणि पासवर्ड टाकून कॅप्चर कोड भरल्यानंतर तुम्ही लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय येणार आहे, तुमचा जो रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर आहे, जो मोबाईल नंबर आपण दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवर एक OTP जाईल बघा. इथं तुम्हाला दिसत असेल OTP, तुम्हाला तो OTP टाकून घ्यायचा आहे आणि OTP टाकल्यानंतर व्हेरीफाईड OTP यावर क्लिक करायचं आहे. आता ते टेस्ट प्रोफाईल आहे तिथं तुमचा आधार नंबर तुमचं दिसल आणि तुम्हाला इथं माय प्रोफाईलवर क्लिक करायचं आहे बघा. डॅशबोर्ड, ॲप्लिकेशन फॉर जॉब, एम्प्लॉई रिस्पॉन्स दिसेल ना, माय प्रोफाईलवर क्लिक करायचं आहे. आता आपल्याला आपली प्रोफाईल पूर्ण करून घ्यायची आहे तुम्हाला. आता त्याच्यामध्ये पर्सनल डिटेल पहिला मुद्दा आहे, पर्सनल डिटेल. आता या पर्सनल डिटेलमध्ये बघा तुम्हाला काय काय भरायचं आहे. तुमचा आधार नंबर, तुमचा फोटो वगैरे, फुल नेम, हे आपोआप तुमच्या आधारवरून माहिती इथं आपोआप ऑटोमॅटिक येईल. जसं की तुमचं डेट ऑफ बर्थ येईल, तुमचं एज येईल. आता तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, तुमची ईमेल ID टाकायची आहे, तुम्हाला तुमचा नॅशनॅलिटी, तुमचं रिलीजन, तुमचं मॅरेज स्टेटस, तुमची सबकास्ट, तुम्हाला हे सगळं माहिती व्यवस्थित भरून घ्यायची. हे तुम्हाला रेडमध्ये दिसत आहे, हे तुम्हाला कंपल्सरी भरणंच आहे. आणि ते भरल्यानंतर तुम्हाला खाली इथं अपडेट आहे बघा, त्या अपडेटवर क्लिक करायचं आहे. आता हा झाला पर्सनल डिटेल. आता ॲड्रेस डिटेल भरायची आहे आपल्याला. आता ॲड्रेस डिटेल भरताना बघा इथं तुम्हाला तुमचा पत्ता, हाऊस नेम, स्ट्रेट, विलेज, डिव्हिजन, तुमचं डिस्ट्रिक्ट, तुमचा तालुका, तुमचा पिनकोड नंबर हा व्यवस्थित भरायचा आहे तुम्हाला. आता व्यवस्थित भरल्यानंतर तुम्हाला परमनंट ॲड्रेस तुम्हाला भरायचा आहे. आता परमनंट ॲड्रेस तुम्ही पूर्ण आहे तो भरून घ्यायचा आहे. आता नंतर तुम्हाला क्वालिफिकेशन डिटेल भरायचे. आता क्वालिफिकेशन डिटेलमध्ये बघा तुमचं जे क्वालिफिकेशन जास्त झालेलं आहे तेच भरायचं आहे, कारण त्याच्यानुसारच तुम्हाला तुमची जी मानधन आहे ते भेटणार आहे. तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर 10,000 रुपये, ITI झाला असेल तर 8,000 रुपये आणि 12वी झाली असेल तर 6,000 रुपये. त्याच्यामुळे इथं क्वालिफिकेशन ग्रुप निवडताना जे झालेलं आहे ते व्यवस्थित निवडा. तुमची स्ट्रीम सायन्स आहे, आर्ट आहे, कॉमर्स आहे ते निवडा. एज्युकेशन तुमचं काय आहे, कोणता कोर्स केलेला आहे, कोणते सब्जेक्ट आहे, स्पेशलाइज सब्जेक्ट काय आहे ते सगळं व्यवस्थित निवडून घ्या. तुमची पर्सेंटेज काय आहेत. खाली महत्त्वाचा मुद्दा आहे बघा, इथं तुम्हाला जी स्किल येते ती तुम्हाला इथं
टाकून घ्यायची. त्याच्यानंतर आर यू करंट स्टडी इथं तुम्हाला नो करायचं आहे, कारण तुम्ही कुठल्याही स्टडी करत नाही आहेत आणि जर स्टडी करत असाल तर तुम्ही या योजनेत पात्र नाही आहेत. तर तुम्ही आता डॉक्युमेंट तुम्हाला सबमिट करायचे बघा. लिव्हिंग सर्टिफिकेट, बँक पासबुक, बर्थ सर्टिफिकेट, डोमेसाईल, एज्युकेशन सर्टिफिकेट हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला PDF स्वरूपात अपलोड करायचे. तुमच्याकडे PDF बनवून घ्या आणि ती PDF तिथं चूज फाईल निवडून तुम्ही सगळं ॲडिशन करा. आता ते ॲड केल्यानंतर तुम्हाला बघा इथं सर्व तुम्ही जी भरलेली माहिती आहे ती दिसन तुम्हाला. तर डिक्लेरेशनवर क्लिक करून तुम्हाला हा फॉर्म सबमिट करायचे आहे. तुमची प्रोफाईल डिटेल पूर्ण सबमिट होणार आहेत आणि ही प्रोफाईल सबमिट झाल्यानंतर तुमचा जो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा आहे तर तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचं जे आहे ते रजिस्ट्रेशन करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला काही अडचणी असेल, काही प्रश्न असेल तर कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.